4 महिन्यापासून संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व दिव्यांग योजनांचे अनुदान रखडले. ताडकळस परिसरातील लाभार्थ्यांचा संताप. प्रशासनाकडे तातडीने निधी देण्याची मागणी. पूर्णा तालुक्यातील ताडकळस व परिसरातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना गेल्या 4 महिन्यापासून शासनाकडून मिळणारे मानसिक अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा झाले नसल्याने शेकडो वयोवृद्ध, निराधार व दिव्यांग नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या योजनेवरच उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या लाभार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाने तातडीने निधी वितरित करावा अशी मागणी केली आहे. निराधार या नावाप्रमाणे ज्यांना आधार देणारे कोणी नाही अशा वृद्ध, विधवा, दिव्यांग आणि गरजू नागरिकांसाठी ही योजना जीवनाचा आधार आहे. अनेक लाभार्थी या अनुदानातूनच औषधोपचार, अन्नधान्य, दैनंदिन खर्च आणि इतर गरजा भागवतात. मात्र मार्च महिन्यापासून अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमाराची वेळ आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. लाभार्थ्यांनी सांगितले की दर काही दिवसांनी आज पैसे आले असतील अशा आशेने काठीचा आधार घेत भर पावसात आणि चिखलातून बँकेत जावे लागते. मात्र बँकेत गेल्यावर अजून तुमचे पैसे जमा झाले नाहीत एवढेच उत्तर मिळत नाही. तर बँक कर्मचारी म्हणतात की पैसे आले नाही तर आम्ही आमच्या पगारीमधून तुम्हाला द्यावेत का? निराश होऊन रिकाम्या हाताने परतावे लागते. हा मानसिक आणि शारीरिक त्रास किती दिवस सहन करायचा? याशिवाय अनेक लाभार्थ्यांनी आणखीन एक गंभीर समस्या मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या 2 वर्षापासून पासबुकवर व्यवहाराची नोंद एंट्री करण्यात येत नसल्याने खात्यात किती रक्कम जमा झाली किंवा शिल्लक किती आहे याची माहिती त्यांना मिळत नाही. वारंवार बँक फेऱ्या मारूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. काही लाभार्थ्यांनी बँकेत योग्य माहिती मिळत नसल्याची तक्रार केली आहे. ताडकळस परिसरातील लाभार्थ्यांनी प्रशासन, तहसीलदार आणि संबंधित विभागाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करत रखडलेले 4 महिन्याचे अनुदान त्वरित खात्यात जमा करावेत, पासबुक एंट्रीची सुविधा नियमित करावी आणि लाभार्थ्यांना होणारा मनस्ताप थांबवावा अशी मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणात निधी वितरणात झालेला विलंब नेमका कोणत्या स्तरावर झाला याबाबत संबंधित प्रशासनाने अधिकृत स्पष्टीकरण देणे अपेक्षित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रतिनिधी फिरोज पठाण. स्वागत आहे आपला युवा राज्य न्यूज टीव्ही लाईव्ह मध्ये. आणि आज आपण परिस्थिती बघितली असता पूर्णा तहसील अंतर्गत जे निराधाराच्या पगारी इंदिरा गांधी, राजीव गांधीच्या वेळेसपासून जे चालू पगारी आहेत त्या वेळेवर त्यांना पगारी मिळतात म्हणून जे वयस्कर, जे वयोवृद्ध आहे, ज्यांना घरचा काही आधार नसतो, मुलं बाळ त्यांना काही सहकार्य करत नाही, अशा लोकांना त्या पगारीवर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. त्यांचे गोळ्या औषधाचा त्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर होत होता. परंतु आज त्यांचं असं म्हणणं आहे की 4 महिने उलटूनही पगारी त्यांच्या झालेल्या नाहीये आणि आज ते परेशान आहे की त्यांना खाण्यापिण्यासाठी, अन्नधान्य आणण्यासाठी सुद्धा परेशानी होत आहे. त्यामुळे आपण इथं आलेलो आहे. इथं वयोवृद्ध महिला व पुरुष इथं आहेत. आपण त्याचे विचारू काय त्यांना त्रास होत आहे आणि किती दिवसापासून त्यांचा पगार बंद आहे. बोला काकू, काय नाव आहे तुमचं, कोणतं गाव? बाई सरोदे तारकळस, पूर्णाच्या खाली हे जवळ. काय झालं? पगारी नाही, 2-4 महिने झाले. आमचं दुखायलंय गुडघे हे. आम्हाला जागा सुद्धा नाही. आम्ही इंदिरा गांधीच्या फलाटात सुद्धा आहे तर काय करावं? बँकेत गेल्यावर काय म्हणतात? पगार पडेल नाही पडेल म्हणतात. आम्ही काय आमच्या पगारीतून द्याव का? 10 बाऱ्या चललो यालो, पडे नाही. ते लोक म्हणाले तर आम्हाला कदर देऊ नका म्हणाले. तर काय म्हणा आता कुठं जावं ते काही कळेना आम्हाला. सलीमा शेख अब्बास, कोणतं गाव? ताड़कलस। क्या होगा? पगार 4 महीने से नहीं ना, गोलियां नहीं है, कुछ नहीं है, परेशान है। 8 के गोलियां चालू है, गोलियां नहीं है, कुछ नहीं है, परेशान है। कितने महीने से पगार नहीं हुआ? 4 महीने से, ये 5वां महीना है। बैंक में गए बाद क्या बोल लोग? बैंक में गए बात बोले कि पढ़ी नहीं तुमची, परेशान जा के वापिस हो रहे, केवाचा करे, सब करे। नाम है ताड़कलस के ही। 4 महीने से पगार नहीं, गोलियां को नहीं। वो बोले हमारे पगार में से दो क्या, जा के वापस आ रहे। हम बहुत परेशान हो रहे, चल रहे, हाथा पवा कुछ नहीं, गोलियां नहीं, कुछ नहीं, दवा नहीं। कितने इंदिरा गांधी के राज में से पगार बँकेला चला येईना काय नाही, तिथं उभं राहावं लागाले. ते म्हणाले आम्ही घरून द्याव का, पडलीच नाही तुमची पगार, पडलीच नाही, वापस. किती 4 महिने. तुमचं कोणतं गाव आहे? ताडकळस. काय नाव? वसंत बळीराम पिंपळे. काय झालं तर? आमच्या पगारी नाही, काय नाही, शासनानं दखल घ्यावं याच्यामध्ये. बँकेमध्ये चक्रा मारून बेजार आहे. माझं वय हे 80 ओरिजिनल मध्ये, आणि बँकेमध्ये गेले की म्हणतात आमच्या पगारीतून द्यावं का, तुमच्या पगारीतून द्यावं का.
आता काल मी 3-4 महिन्यापासून फक्त मला 1,500 पडले. हे शासनानं तहसीलदार साहेबांना मुख्यमंत्र्यांना याची दखल घेण्यात यावी. KYC केली, सगळं झालं. आमचा निवारा त्याच्यावरच आहे. मीनबाई दाराडे गाव कोणतं आहे? ताडकळ. काय झालं? मला 1 वर्ष पगार आली, त्याच्यानंतर मी बंद झाली. मला लेकरू नाही, बाळ नाही, काम होत नाही, काय नाही. कमरेला गॅप आलाय. मी कसं काम करायचं, कसं जगायचं? माझ्या पाठीमागं कोणी नाही. साहेब माझी पगार चालू करा तुम्ही, नाहीतर मी जाऊन आले मी तहसीलदार म्हणतात की वरून बंद झाली, आम्ही काय करावं? आम्ही आमच्या घरून जावं की काय? असे बोलतात. याला आता तुम्ही काय पर्याय करायची तर करा. मला तुम्हीच आहेत, माय बाप लेकर समजे तुम्हीच आहे, मला कोणी नाही पाठीमागं साहेब. मुलगा कानडे हा. ताडकळस. 4 महिन्यापासून आमच्या पगारी काही पडल्या नाही. हम्म. आणि पुन्हा बँकेमध्ये चक्र मारून दिली परेशान. पुन्हा त्या ह्याच्यावर पासबुकावर एंट्री बी देत नाही या 2 वर्षापासून. किती पैसे काय ते कळत नाही तुम्हाला? काय करणार? आता किती महिन्यात पगार नाही आज? 4 महिने झाले. मग कसं तुमचा उदरनिर्वाह, खाण्यापिण्याची कशी व्यवस्था? आता काय त्या परेशानीला काय मोजमाप आहे काय? काय शासनाला काय विनंती तुमची? विनंती काय हेच याच्यामध्ये दखल घेऊन शनी आमचा पगारी चालू करावा. तारकलस क्या होगा? पगार नहीं आई. किती महिन्याचे पगार नाही? 4 महीने की पगार रही. बरं. तर आपण सरकारी या पदावर कार्यरत आहात. हो ना. आणि जर इथं तालुक्यात खूप निराधार महिलांचे किंवा पुरुषांचे, वयोवृद्धांचे आणि दिव्यांगांचे 4 महिन्यापासून फेब्रुवारीचा पगार झालेला आहे. मार्च पगार बंद आहे. त्या संदर्भात खूप जणांच्या अडचणी येत आहे आणि त्यांना त्रास होतो. याबाबत काय माहिती आहे? आम्ही तहसीलला पाठपुरावा करा याबद्दल. तहसीलचं म्हणणं आलं की आम्ही टाकू, जून झाला टाकू पैसे. आता जून झालाय तरी पगारी पडल्यात. अर्ध्या निम्या लोकांना पगारी पडल्यात. बाकी लोकांना आणखी पगारी पडल्या नाहीत. 50% लोकांना पडल्यात पगारी. 50% लोक आणखी पगारीपासून वंचित आहेत. तर बघायला गेलं तर नावामध्येच निराधार आहे, कारण त्याला कोणी आधार नाही. आणि राजकारणी पगारी चालू आहे, त्यांचा उदरनिर्वाह आहे, गोळ्या औषध भागते. परंतु पगार 4 महिने त्यांच्या आर्थिक संकट काही पाठपुरावा करायला पाहिजे. नाही, पाठपुरावा याबद्दल आम्ही तहसीलला केला. तहसीलनं पहिले 8 टाकली की बाबा ऑनलाईन हयात प्रमाणपत्र काढून घ्या. त्याच्यामध्ये 1 महिना हे केलं त्यांनी. 1 महिना त्याच्यात घातला. हयात प्रमाणपत्र काढल्यानंतर टाकू पैसे. लोकांनी हयात प्रमाणपत्र काढलं, त्यानंतर ती तहसीलच्या लोकांनी पैसे टाकले नाही. परत 1 महिना त्यांनी लांबवले. काही ग्राहकांचं हे म्हणणं आहे की बँकेत आल्यावर त्यांना त्याचं समाधान केलं जात नाही, त्यांना योग्य बोलले जात नाही आणि बँकेमध्ये पासबुक त्यांना भेटले त्याच्यावर 2 वर्षापासून त्याच्या योजनेत जात नाही, पैसे किती आम्हाला कळत नाही. इथे काय म्हणून केलं जातं? नाही, एंट्री करतोच नाही मी. आम्हाला कोणी इन्क्वायरी केली खात्याला बॅलन्स किती आहे काय, आम्ही एंट्री म्हणतोच नाही. एंट्रीचं काय अडचण नाही. पगार कसे माहितीये का, पगार हे रेग्युलर चालू आहे. म्हणजे सांगायचा भाग म्हणजे पगार पडली कस्टमर येतो आणि पगार उचलतो. पगार कोण ठेवत नाही शिल्लक. म्हणजे पण ते सुरू असल्यानंतर पगारी बंद झाल्यामुळे लोकांना वाटायला की पगारी कसं काय झालं बाबा, बँकेने दिले नाही पैसे काय, वरूनच पगार खात्याला जमा होणं बंद. सध्या 2-3 महिन्यांपासून पगार येणार लोकांना. हो नाही, आपण तहसीलला कळवलंय. नाही, आता आम्हाला त्याचं सांगता येणार नाही काय. हेच तुम्हाला तहसीलकडूनच घ्यावं लागेल की पगारी किंवा जमा होतील. जमा करण्याचा अधिकार तहसीलला, आम्हाला अधिकार नाही. आम्हाला फक्त वाटप करायचा अधिकार आहे. पगार जमा झाला आम्ही वाटप करतो.